नमस्कार मित्रांनो, तुम्हाला हे लोड शेडिंगचा त्रास होतोय का? किंवा रात्री बेरात्री शेतामध्ये जाऊन पाणी भरावं लागतंय का? तर आता त्यापासून तुम्हाला पूर्णतः सुटकारा मिळणार आहे. कारण सरकारने सुरू केली आहे ही नवीन योजना, ज्याद्वारे तुम्ही आता दिवसा मोफत सौर ऊर्जेच्या माध्यमातून मिळणाऱ्या विजेतून तुम्ही आता तुमचे पंप चालवू शकणार आहे आणि दिवसा तुम्ही तुमच्या शेतीला पाणी देऊ शकणार आहे. जाणून घेऊया या योजनेबद्दल. त्या अगोदर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. सोबतच Facebook आणि Instaवरती आपल्या ॲग्रोशाळा या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, योजनेचं नाव आहे सौर कृषी पंप योजना, ज्याद्वारे तुम्हाला सरकार आता 3 HP, 5 HP आणि 7.5 HPचे पंप उपलब्ध करून देणार आहे आणि हे ठरणार आहे तुमच्या जमिनीच्या आकड्यावरून. तर जे शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहे, त्या योजनेला पूर्णतः 90% सबसिडी मिळणार आहे. म्हणजे ज्या या योजनेसाठी जो लागणारा पंप आहे त्याची फक्त 10%च रक्कम शेतकऱ्याला भरायची आहे. बाकीची उर्वरित 90% रक्कम ही सरकार भरणार आहे. आणि एस-सी आणि एस-टी यांना मात्र या योजनेसाठी फक्त 65% रक्कम भरायची आहे. उर्वरित रक्कम सरकार भरणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आहे 3 एचपीचा, 5 एचपीचा आणि 7.5 एचपीचा पंप. तो कसा? तर आता ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 एकरपर्यंत जमीन आहे, त्यांना 3 एचपीचा पंप मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 ते 5 एकरपर्यंत जमीन आहे, त्यांना 5 एचपीचा पंप मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षाही जास्त जमीन आहे, त्यांना 7.5 एचपीचा पंप हा मिळणार आहे. यासाठी अर्ज कुठं करायचा? तर यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. कारण ही योजना महावितरण आणि सरकार यांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे, यांच्या माध्यमातून राबवली गेलेली आहे. त्यामुळं अर्ज करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. पूर्ण कागदपत्रे आणि पूर्ण माहिती भरायची आहे आणि ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. जर तुमचं ॲप्लिकेशन ग्राह्य असलं आणि तुम्हाला जर अप्रूव्ह भेटलं, तर महावितरण स्वतः तुमच्याशी संपर्क साधणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही मध्यस्थीची गरज पडणार नाही. आता यासाठी नेमके कोणकोणते डॉक्युमेंट लागणार? तर यासाठी तुम्हाला वैध सातबारा उतारा असायला हवा. त्यानंतर तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असायला हवं. आधार कार्ड आणि बँक पासबुक असे इत्यादी कागदपत्र तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या योजनेसाठी ग्राह्य आहात आणि तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. आता नेमकं या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहे? तर ते शेतकरी ज्यांच्याकडे वैध सातबारा उतारा आहे, ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे, सोबतच ज्यांच्याकडे पाणी उपसासाठी काहीतरी माध्यम आहे, म्हणजे विहीर आहे, कालवा आहे किंवा शेततळ आहे. आणि हो, जे शेतकरी ज्यांनी या योजनेचा अगोदर उपयोग घेतलेला नसावा, असे शेतकरी यासाठी ग्राह्य आहेत. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. माहिती कशी वाटली ती तुम्ही कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.